राम राम मंडळी, मी संकेत तुझ्या माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आत्ता बघा आवरून बसलेले नाही, नाश्ता करायचा थोडा उशीर झाला. आत्ता बघा 11 वाजलेलेत आणि पार्थवीने तिची गाणी लावली, ती काय बघून द्याय ना आम्हाला. पिलू बदलू का? नको बघू दे की मला, काय बघू, बदलू का मी? नको ते म्हणते हेच बघ, दुसरं काय बघू नको. मित्रांनो, हे बघा आता नाश्ता करतोय, चहा आणि बिस्किट खातोय. हे पारतोय काय गपच बसायला अजून मी. पिली बदलू का? हा बघा बघ. मित्रांनो, आता बोरमलला चाललोय मंदिरात. ते बघा सकाळपासून निवांत आपले सगळे ब्लॉग एडिट करून अपलोड केले. 2-3 होते जरा पेंडिंग. चाललोय बघा मित्रांनो मंदिरात. मित्रांनो, आता बघा बोरमात मंदिरात दर्शन करून आलो आणि बजरंगबलीचे दर्शन केलं, आरती पण झाली. चाललोय चौपल्यावरती आणि इथं हा रस्ता उकरलेला आहे, इथं काम चालू आहे मित्रांनो. त्यामुळं पूर्णपणे असं चौपल्यावर जायचं असेल, चौपल्या समोरच इथे जे टावर दिसतोय बघा, तुम्हाला झूम करून दाखवतो. हा जो टावर इथं चौपला आहे, इथून जवळ आहे, पण असं इथून आपल्याला असं फिरून जावं लागतंय. इथून आपल्याला असं फिरून जावं लागतं. मित्रांनो, आता मी आणि सागर शेट्टी बाजूला माझ्या कात्रज डेअरीचं आउटलेट झाले आपल्या चौपल्यावरती. तुम्हाला जरा फिरून दाखवतो. देवाला गेलो होतो. सागर शेट मी आलो चौपल्यावर. सागर शेटची माझी गाठभेट झाली. नवीन आउटलेट झाले पुणे सोलापूर हायवेला. आपल्या जिथं बस स्टॉप आहे ना खालचं, त्याच्या एक्झॅक्ट शेजारीच आहे, तिथं बाजूला सर्व्हिस रोडला खेटून त्याच्या ऑपोजिटला बघा, तुम्ही बघू शकता हे महिंद्रा ट्रॅक्टर शोरूम आहे बघा. त्या एक्झॅक्ट ऑपोजिटला हे कात्रज आउटलेट आहे. तर आलो होतो आम्ही. लस्सी वगैरे घेतली. आता आम्ही निवांत बसलोय, फ्रेश वाटतंय इथं. मग दाखव तरी काय काय भेटतंय. तूप आहे, दूध तर आहेच, अजून बर्फी आहे, पनीर पण आहे. हे बघा मिल्क फ्लेवरचे आहे तिथं, म्हणजे सुगंधित दूध म्हणतात काय याला, आपल्या मराठीत मला सांगता नाही. तर लस्सी आहे आणि इथं सगळं आईस्क्रीम आहे बघा. हे सगळे बर्फीत, मँगो बर्फी, काही बाकीचे काजू कतले, अंजीर बर्फी आहे. सगळ्यावरती फोटो तुम्ही बघू शकता. आणि इथे बघा हे रेटचा बोर्ड आहे. आणि हा कात्रचा पेढा फेमस आहे मित्रांनो, तुम्ही खाल्ला असेलच. मस्त मध्ये खव्याचा स्पेशल पेढा आहे. आणि इथे कंटिन्यू तर गिरायक असतेच. मित्रांनो, आता बघा मी निघालोय घरी. मित्रांनो, आता बघा घरी येऊन थोडा वेळ झाला. आता पप्पांना पण दुकानातून घेऊन आलो. आपल्या शेजार आहेत, त्यांच्या मुलीचा अन्नप्राशनचा कार्यक्रम आहे, तिकडे चाललोय. त्यांनी मला बोलवले. म्हणले ब्लॉग पण बनव आमचं जरा, म्हणजे आमची मेमरी होईल आयुष्यभर आणि आमच्या बाकीच्या लोकांना पण बघता येईल ब्लॉगच्या माध्यमातून. तिकडे चाललोय आता मी.
कुठे बघता आता इकडे बघा इकडे बघा तू खायला दोन मिनिट तिकडे बघा बरं 2 मिनिट फोटो घेतो तसाच नाही त्यांना बहीण नाही ओके इकडे बघा इकडे बघा इकडे ए पिलू इकडे बघ बाळा ए बाळा ए बाळा ये बस साधला पुढं बघ साधला बाहेर काढते बाहेर इकडे बघ साधला सावडी फोकस करू फोटो घ्या तिकडे बघा त्याच्यामुळे ते जाईना मित्रांनो आता बघा अन्नप्रशासनाचा कार्यक्रम झाला. चौधरी साहेबांची मुलगी होती छोटी, तिचा अन्नप्रशासनाचा कार्यक्रम होता. आता महिला मंडळांचं चाललंय आता ते फोटो सेशन चालले. मी पण काय फोटो व्हिडिओ घेतलेले आहेत ते आपल्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसतीलच. मित्रांनो आता घरी आलोय बघा आणि वाजलेत 10 वाजून 10 मिनिटं झालेत आणि आता जेवाय बसलोय. मम्मीने शेवग्याची आणि चपाती बनवली आणि तिकडे गेलो होतो तिथं फरसाण, पेढे, वेपर्स आणि तिथं मी पण भरपूर खाऊन आलोय. बाकीचे पदार्थ तुम्ही त्या व्हिडिओ मध्ये बघितले असतील. आता मी राजा तो ब्लॉग नाही बनवला खाताना. चला मित्रांनो आजचा ब्लॉग इथेच संपवतो. माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो इतके जण ब्लॉग बघतायत, माझ्या जवळचे पण खूप लोक आहेत माझे जे माझ्या प्रेम करणारे आहेत, ते लोक मला सबस्क्राईब करत नाहीत. त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. चला धन्यवाद. शिवरात्री.